हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन. माझ्या सगळ्या ध्यानी कुटुंबाचं, सगळ्या साधकांचं, रेकी साधकांचं, सर्व चेतनांचं मी आजच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यांचे आभार मानते की सगळेजण तुम्ही रोजच्या रोज नियमितपणे ध्यान साधना, रेकी साधना करत आहात आणि स्वतःची पण वैयक्तिक जी वेळ आहे ती सुद्धा तुम्ही पाळत असाल. आपली साधना करत असाल अशी मी अपेक्षा करते. आणि आज आपण रेकी सत्र घेणार आहोत. तर हळूहळू सगळे जॉईन करतील म्हणून मला एक 5 मिनिटं फक्त अ, एक 2 मिनिटं मी जर सगळ्यांना वेळ देते कारण घरोघरी ही वेळ जी असते ती जेवणाची आणि आवराआवरी चालू असते सगळ्यांची. सगळेजण पटपट आवरून बसलेले असतात. त्यामुळे मी थोडंसं एक 5 मिनिटं थोडा वेळ घेत असते. कारण हे आपलं जे झूमचं सत्र आहे ते 40 मिनिटाचं ह्याला लिमिट आहे. तर माझ्याकडे पेड मेंबरशिप नाही यायची. तर जे फ्री सेशन असतं 40 मिनिटाचं त्यामध्येच मी हे सत्र घेते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपलं ध्यान सुरू आहे. पण मी स्वतःच कधी-कधी शेवटच्या काही वेळामध्ये ना, ध्यानामध्ये डीप जाते आणि मग मला जेव्हा डोळे उघडते तेव्हा बघते की अगदी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय. आणि त्यामुळे काय होतं की व्यवस्थितपणे सगळ्यांना ते इन्स्ट्रक्शन शेवटची दिली जात नाही, असं पण बऱ्याचदा होतं. तर असं जर कधी झालं तर तुम्ही तुमचा वेळ घेऊन हळूवार आपल्या डोळ्यावर हात ठेवायचे, 5 सेकंद मनात मोजायचे आणि मग सावकाश डोळे उघडून सत्रातून बाहेर यायचं. तर हे या पद्धतीने करू शकता. आणि आज मला म्हणजे कसा एक प्रश्न म्हणा किंवा एक अशी एक शंका किंवा असं एक बोलणं डिस्कशन एकांचं आलं होतं, की जर आपण सगळंच जर ब्रह्मांडावर आपलं अवलंबून आहे किंवा त्या परमात्म्यावर, की आपल्या जर इच्छा असतील तर जर आपण मॅनिफेस्ट करतो, इच्छापूर्ती जर सगळी त्याच्या हातात असेल आपली, तर मग आपला काय रोल आहे त्याच्यामध्ये? मग आपण जी इच्छा करतो, आपण विश मागतो किंवा हे व्हावं, हे कसं करायचं मग? आपला काय रोल आहे त्याच्यामध्ये? तर हा इतका सुंदर प्रश्न आहे ना, की एका व्यक्तीला अनेक मार्ग असू शकतात. तो व्यक्ती एकतर जेव्हा तो जन्म घेतो, तेव्हा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, की पृथ्वीवर आपण जेव्हा देहामध्ये येतो, तेव्हा आपली सगळ्यांची स्मरणशक्ती जाते. खरं तर आपण सगळे दिव्य आत्मे, त्याचे अंश आहोत. पण जेव्हा आपण इथे येतो, ह्या देहामध्ये, तेव्हा हा रूल, ते कॉन्ट्रॅक्ट साइन करून येतो, की आम्हाला काहीही लक्षात राहणार नाही. म्हणून असं म्हणतात, की अध्यात्मामध्ये जेव्हा आपण येतो, तेव्हा सगळेजण असं म्हणत नाहीत, की तुम्ही ते बनताय, दैवी बनताय किंवा तुम्ही देव बनताय किंवा तुम्ही एका स्वतःच्या आत्मा बनताय किंवा आत्म्याकडे तो प्रवास आहे. तर सगळेजण तुम्हाला असं म्हणताना ऐकलं असेल तुम्ही अनेकदा, की आपण आठवतोय. वी आर रिमेंबरिंग. आपण ऑलरेडी ते दैवी आहोत. आपण फक्त आठवतोय. तर आपला हा प्रवास जसं एखाद्या लहान बाळाची जी मेमरी, जे जन्मल्या-जन्मल्या त्यांना काही समजत नसतं, कळत नसतं. अगदी तसे आपण शेवटपर्यंत या देहामध्ये असतो. आणि जर आपण चांगल्या गुरूंच्या सान्निध्यात आलो, ध्यान मार्गाला, कुठल्याही साधनेला लागलो, तर मग मात्र आपला तो प्रवास विस्मरणाकडून स्मरणाकडे जातो. म्हणजे काही विसरलोय ते पुन्हा आपण आठवायला लागतो. तर हा प्रवास आपला इथं सुरू होतो. म्हणून अध्यात्मात आल्यानंतर ज्याला स्पिरिच्युअल जर्नी म्हणतात, स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणतात, जागं होणं म्हणतात, जागृती म्हणतात, आत्म्याची जागृती म्हणतात. ती सगळी लोकं जेव्हा त्यांना समजायला लागतं, की आपल्या आतमध्ये किती शक्ती आहे, की आपण पाहिजे ते मिळवू शकतो. आपल्याला गरज नाही या गरिबीमध्ये, या दारिद्र्यामध्ये अशाच राहायची. आपल्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, आपल्याकडे खूप संधी आहेत, की आपण आपल्याला पाहिजे ते ह्या जन्मामध्ये मिळवू शकतो. अध्यात्मासोबतच आपलं मटेरियल लाईफ म्हणजे पैसा, जे काही आपल्याला कमवायचंय, ते मिळवणं सुद्धा आपला अधिकार आहे. जे सांगितलं जातं, की जे सांगितलं जातं, की तुम्ही अध्यात्मात आल्यानंतर पैसा किंवा मटेरियल लाईफ पासून तुम्ही थोडं लांब व्हा किंवा हे. तर ह्या गोष्टी ना ज्याच्या त्यांनी विचार कराव्यात, की खरंच गरजेचं आहे का मला सगळं सोडणं? जर मी गृहस्थ आश्रमामध्ये जाऊन राहून योग करत आहे, साधना करत आहे, तर मग गृहस्थ आश्रम ज्या पद्धतीने मी सांभाळते, माझी कर्तव्य पार पाडते, घरातली, बाहेरची, तर मग तितकाच अधिकार मला चांगल्या आयुष्यामध्ये जगण्याचा पण आहे, पैसा कमवण्याचा पण आहे. तर आपण जे म्हणतो ना, की जशी आपली कर्तव्य तसा आपला हक्क पण आहे. तर मला इतके दिवस वाटायचं जसं-जसं मी ध्यानात आले, साधनेत आले सुरुवातीला, की मी आता पैशाची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे.
आता पैशाच्या मागे नाही धावलं पाहिजे. आता मी अध्यात्मात आले, आता मी ध्यान करते, साधना करते. पण हळूहळू या गोष्टी समजायला लागल्या. आमच्या मास्टर्सची जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्याकडून हे समजायला लागलं, की आपण गृहस्थाश्रमामध्ये राहून, घरामध्ये, संसारामध्ये राहून हे करतोय. त्यामुळे दोन्ही गोष्टी त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. इंटरनेटचा काही प्रॉब्लेम येतोय वाटतं. मी चेक करते. माझ्याकडे तर व्यवस्थित आहे नेट. तरी मी एका दुसऱ्या नेटवर्कला लावून बघते. कदाचित होत असेल डिस्कनेक्ट. एक सेकंद करता पुन्हा थोडंसं डिस्कनेक्ट होईल. कारण मी एक नेटवर्क चेंज करते. कदाचित माझ्याकडे इश्यू असेल तर बघते. नाही, गरज नाही. झालंय. मला वाटतं आता कनेक्ट झालंय. अं, आता आवाज येतोय सगळ्यांना नीट, की पुन्हा इंटरनेट इश्यू असेल तर मला प्लीज कळवा. बहुतेक आता मी नेटवर्क चेंज केलंय. हा, आता येईल बहुतेक. आता मी दुसऱ्या नेटवर्कला जॉईन झाले. कदाचित माझ्याकडेच वायफाय मध्ये प्रॉब्लेम होता. ठीक आहे. ठीक आहे. जर अजून आलं तर मला कळवा. तसं त्या पद्धतीने मग काहीतरी दुसरा चेंज करता येईल. अम, तर मला ह्याचं उत्तर, हा, ठीक आहे ना. तर ह्याचं उत्तर मला एकच द्यायचंय, की आपला रोल काय असतो जेव्हा आपण इच्छा करतो. तर आपला रोल असतो शुद्ध इच्छा करणं. आज आपल्याच एका मास्टरनी मला विचारलं, की आमच्या घरातल्यांनी पण ध्यान रेकी करावं, ही माझी इच्छा आहे. जी प्युअर इच्छा आहे, प्युअर विषय, शुद्ध इच्छा आहे. त्याच्यामध्ये काही म्हणजे असा स्वार्थ नाहीये. ध्यान साधना आपल्या लोकांनी करावी ह्याच्या मागं आपलं प्रेम आहे, आपली काळजी आहे. आपला रोल हाच आहे, की जे काही मला पाहिजे, ती जर शुद्ध इच्छा असेल, तर ती शुद्ध इच्छा आपण आपल्या परमात्म्याला सांगायची, ब्रह्मांडाला सांगायची, ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. मग ती इच्छा अं, बाहेर पडते, आपल्या शरीराच्या बाहेर पडते, आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे आहे स्पेस, त्या स्पेसमध्ये जाते. आणि ज्यावेळी ज्या व्यक्तींबद्दल आपण इच्छा केली असेल दुसऱ्या, त्यांचे व्हायब्रेशन्स त्याला मॅच व्हायला लागतात. त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण व्हायला लागते. त्यामुळं त्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा ती वेळ यावी लागते, की त्यांनी ध्यान साधना किंवा रेकी सुरू करावी ह्या पद्धतीने. हे झालं एक उदाहरण. आता आपण जेव्हा आपल्याबद्दल इच्छा करतो, ते सुद्धा सेम गणित आहे, की जेव्हा मी माझ्यासाठी काही इच्छा करते, तेव्हा मी शुद्ध इच्छा केली, मला हे पाहिजे, सोडून दिली. ठीक आहे? म्हणून असं म्हणतात ना, एकदा इच्छा केल्यावर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अडकून राहू नका. कारण ती इच्छा बाहेर पडणार जेव्हा आपले व्हायब्रेशन्स त्या इच्छेला मॅच होतात, तेव्हा ती इच्छा आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण होणार. आणि ते कधी मॅच होतात? जेव्हा माझ्याकडे त्या गोष्टी नाही आहेत, पण तरीही त्या गोष्टी असल्याच्या भावनेमध्ये अम, त्या फीलमध्ये मी यायला लागते, की माझं ऑलरेडी ते काम झालेलं आहे आणि मी त्याचे आभार मानायला लागते परमात्म्याची, की थँक्यू तू मला ह्या गोष्टी दिल्या. म्हणजे हे हळूहळू जसं जसं आपण, म्हणजे हे काय आहे? हे जे म्हणणं, की तू दिलंय मला ऑलरेडी, हे फील करणं म्हणजे काय? विश्वास आहे. मी विश्वास ठेवते, की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात एक ना एक दिवस पूर्ण होणार आहेत आणि हा विश्वास आपण ती गोष्ट पूर्ण होण्याआधीच ठेवायला लागतो. तेव्हा आपली ऊर्जा वाढलेली असते. कारण ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय येते, विश्वास म्हणजे सरेंडर, की तुम्ही स्वतः आता विचार नाही करत आहात, की असं होणार नाही, असं होणार नाही किंवा होईल का नाही, ह्या शंका नाहीयेत. पूर्णपणे सरेंडर, की होणार म्हणजे होणार. जसं मी आधी पण सांगितलं. तर हे सरेंडर येतं, विश्वास येतो, प्लस आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या मुळाशी जर गेलो तर प्रेम सुद्धा असतं. तर ह्या ज्या गोष्टी आपण फील करायला लागतो, तर आपली ऊर्जा वाढते. जेव्हा आपण त्या पूर्ण भावात येतो, की माझ्या आयुष्यात आता ते ऑलरेडी झालेलं आहे, पूर्ण झालंय, नसताना सुद्धा.
तेव्हा आपले व्हायब्रेशन्स त्या इच्छेला मॅच होतात आणि मग ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडायला लागते. मग आपण म्हणतो ही जादू झाली, हे मिरॅकल माझ्या आयुष्यात झालं, चमत्कार झाला. पण खरं तर हे आपणच आणलेलं असतं, हे आपणच आकर्षित केलेलं असतं आपल्याकडं. अं, तर ह्या पद्धतीने आपण हे मॅनिफेस्टेशन आपल्या आयुष्यात करतो. आणि शुद्ध इच्छा महत्वाची. हा शब्द मी जेव्हा मी सहज योगमध्ये होते, निर्मला मानच्या साधनेमध्ये, तेव्हा सुद्धा मी हा शब्द नेहमी नेहमी ऐकायचे. तेव्हा सुद्धा मा नेहमी म्हणायच्या की तुम्ही शुद्ध इच्छा करा आणि सोडून द्या बाकी सगळं काम त्याच्यावर. तर हा सांगायचा ह्याचा हेतू असा आहे की ज्यांना असं वाटतं की माझ्या घरातल्यांनी रेकी साधना, ध्यान साधना करावी, त्यांनी जरूर इच्छा करा आणि सगळं सोडून द्या की ते ब्रह्मांडावर जेव्हा होईल तेव्हा ते पूर्ण योग्य वेळ आल्यावर होईल. पण माझं काम आहे की मी इच्छा करणं. आपण असं नाही म्हणायचं की अरे मग जर सगळं ब्रह्मांडच करणार असेल, परम चैतन्यच करणार असेल, तर मी कशाला इच्छा करू. आपल्या इच्छेनी ते स्टार्ट होतं. ते बी असतं ते खाली रुजतं आपल्या इच्छेनी. मग त्या बीला अंकुर कधी फुटणार, कसा फुटणार, अं, ते कधी वाढणार, हे सगळं आपण त्याच्यावर सोडायचं. तर हे जे बी रुजवायचं काम आहे ना, हे आपल्याकडे आहे. जसं आपण घराच्या आजूबाजूला झाडं पाहिजेत, तर ते कुणीतरी लावलेलं असतं. तर त्याला कधी येईल, वाळून जाईल, मरून जाईल, हे सगळं त्याच्यावर. पण माझं काम आहे की मी बी लावणार त्याचं. ठीक आहे, म्हणजे फरक सांगते मी. कारण हा प्रश्न मलाही यायचा सुरुवातीला. अरे अच्छा, आपल्याला तर आपल्या हातात काहीच नाहीये का? सगळं जर देवच करणार आहे, परमात्माच करणार आहे, मग इच्छा तर करून काय उपयोग आहे? पण ह्या गोष्टी पुढे जाऊन समजायला लागल्या की ते जे बी लावणं असतं, सीड, ते खूप महत्वाचं आहे आणि ते आपण करायचं. जेव्हा आपण हा विचार आपल्यातून सोडतो की माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, तो विचार पुढे नेण्याचं काम या शक्ती करतात. एंजल्स करतात, देवदूत जे आपण म्हणतो, आपले गुरु करतात, किंवा ह्या शक्ती, कुठलीही शक्ती, आपले पूर्वज असतात जे आपल्याला मदत करतात यामध्ये. पण त्यासाठी आपण शुद्ध इच्छा करणं गरजेचं आहे. एक मिनिट. तर ह्या पद्धतीने सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि आपल्या मनामध्ये जर अशी एखादी इच्छा असेल तर ती जरूर एक शुद्ध इच्छेच्या रूपाने आपण म्हणू शकतो की हे परमात्मा, की माझी ही इच्छा आहे आणि मी ही अगदी ह्याच्या मागे इंटेन्शन काय तेही सांगायचं, जे बी.के. शिवानी नेहमी सांगतात की तुमचा संकल्प सांगा, की ह्याच्या मागे कारण काय, का माझ्या लोकांनी साधना करावी हे मला वाटतं. साहजिक आहे की ध्यान आणि रेकी केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रगती होईल, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते प्रेम येईल आणि ते आत्मरूपाकडे जातील, हे माझा संकल्प आहे. हा आपण असा एक साधा बोलून की कुठल्याही इच्छेमागे माझा हेतू काय, हे आपण ब्रह्मांडाला सांगायचं आणि त्या पद्धतीने ते सोडून द्यायचं. आणि मग त्याचं जे झाड उगवेल, त्याला ते सगळं काम त्याच्यावर सोडायचं. तर हा शुद्ध इच्छेचा भाग मला सगळ्यांना सांगायचा होता. हे सांगण्यामागं जो संदेश अजून एक म्हणजे मला आला, तो म्हणजे आपलं युट्यूब जे आज श्रीधर दादांनी टाकलं होतं ग्रुपवर की युट्यूबचं चेक करा कमेंट, ते वाचल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की जेव्हा मी युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला खूप भीती वाटायची की लोक काही पण कमेंट करतात खाली, की आली मोठी शहाणी शिकवायला, असं तसं. मी दुसऱ्यांच्या चॅनलवर हे वाचलेल्या कमेंट म्हणलं आपण हे करून का करतोय, आपण आपल्याला हे जमणार नाही युट्यूब आणि पुस्तकांचे रिव्ह्यू मी करायला सुरुवात केले होते, पण ध्यान वगैरे टाकायची माझी हिंमत होत नव्हती की आपण कसं लोकांना सामोरं जायचं. कुणी काही कमेंट केली निगेटिव्ह तर ते माझ्यात पचवायची, ते हँडल करायची माझ्यात ताकद असेल का, हे सगळे विचार माझ्या मनात यायचे. पण हा विचार माझ्या मनात टाकणारा की हे ध्यान सत्र तू युट्यूबवर टाक, हे सांगणारा सुद्धा तोच होता, पण मी तरीही ऐकलं नाही. शेवटी जेव्हा आपल्या ग्रुपमधलीच लोक म्हणायला लागली की आम्हाला रेकॉर्डिंग द्या, त्यानंतर ते युट्यूबवर सत्र यायला सुरुवात झाले. त्यावेळेसही माझा विश्वास तितकं म्हणजे थोडंसं मन असं, मी म्हणजे इतकं डेअरिंग नव्हतं माझ्यामध्ये की मी जाऊन पब्लिकली हे सगळं हे बोलावं किंवा सांगावं. पण त्यावेळी मला महाअवतार बाबाजींची साथ मिळाली. मी विचार करायला लागले की हे ध्यान म्हणा, हे युट्यूब म्हणा, हे सुरू करताना मला कुणी शक्ती दिली. जशी मी युनिफाईडला लागले, बाबाजींच्या ग्रुपला जॉईन झाले आणि ध्यानाला लागले, पत्रीजींच्या, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींच्या ध्यान संस्थेत आले, त्यावेळेस माझ्या डोक्यात हे सगळे विचार घालणारी कुणीतरी एक शक्ती होती. म्हणजे
मी तुम्हाला ते सगळं नाही सांगू शकत काय काय घडलं त्या काळामध्ये. पण जेव्हा मी काही टॅरो रिडिंग जे फॉलो करायचे ज्यांना, त्यावेळेस मला हे सगळे रिडिंग आले होते की युट्यूब सुरू करण्याचं तुम्हाला सांगितलं जात आहे आणि तुम्ही करावं, असं अगदी पर्सनल असल्यासारखे मेसेजेस यायला लागले. एंजल नंबर जसे आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांना दिसतात त्या पद्धतीने दिसायला लागले. म्हणून मी आजही सगळ्यांना सांगते की आपल्या डोक्यात जर अशी नवी आयडिया येत असेल ना, तर ती डायरेक्ट आपल्या डिवाइन कडून येते. तिला कधी दुर्लक्ष नाही करायचं, लिहून ठेवायची वाटलं तर ती. आत्ता नाही, पण 8 दिवसांनी का होईना त्याच्यावर कृती करायची. आणि हा अनुभव मी स्वतः घेतला जेव्हा माझ्या डोक्यात यायचे की आपल्याला युट्यूबवर अशा कमेंट आल्या तर, निगेटिव्ह आल्या तर, कुणी टीका केली तर माझं कसं होणार, मी नाही हँडल करू शकणार ही गोष्ट, असं मला वाटायचं. पण त्यावेळेस महावतार बाबाजींनी साक्षात म्हणजे असे इंट्युशन म्हणा किंवा असं यायचं माझ्या डोक्यात की हे माझं थोडीच आहे, हे मी ही थोडीच करते, हे जे चालू आहे कार्य, हे जे सगळं आहे, हे महावतार बाबाजी आणि पत्रीजींच्या मार्फत होत आहे. मी तर फक्त एक साधन आहे, एक असं एक डब्बा ज्याच्यामध्ये काहीतरी भरलं जातंय. आणि मग मी कशाला काळजी करू. आणि जेव्हा हे विचार आपोआपच म्हणजे बघा कसे कॉन्ट्राडिक्टरी विचार मनात येतात. एक वेळ असं येतं तर नाही करायचं आणि त्या दुसऱ्या क्षणाला हे विचार की म्हणजे हे माझं थोडीच आहे, मी थोडीच करते कुणासाठी काही. हा विचार आला आणि माझी सगळी भीती एका क्षणामध्ये बाहेर निघून गेली. आणि त्या दिवसापासून युट्यूबवर कुठलंही सत्र टाकलं तर मी त्याचा विचार नाही करत, काळजी नाही करत की किती सबस्क्रायबर होत आहे, कोण लाईक करते, कोण काय कमेंट करते, कोण बघते. कारण डोक्यात एकच की हे जे चालू आहे ते बाबाजी करतायत. मी तर फक्त ते मला सांगतायत, मी करतेय कृती. तर स्टेप बाय स्टेप मला इन्स्ट्रक्शन येत होत्या. नाव सुद्धा मी त्यांनी सांगितलं. मी नावाचे विचार करत होते. मी माझ्या हायर सेल्फला विचारलं, नाव काय टाकू? माझ्या मनात दुसऱ्या क्षणाला विचारल्या विचारल्या शब्द आला, व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन्स असं असं वाटतं ना कुणीतरी कानात बोलतं, त्याप्रमाणे तो मनात शब्द ना, तो शब्द मी कधी ऐकला होता. मग मला लक्षात आलं व्हायब्रेशन्स म्हणजे कंपनं, की आपली कंपनं कशी आहेत. जेव्हा आपण कुणाशी बोलतो, रोजच्या आयुष्यात वागतो, त्या क्षणी मी लगेचच कुठलाही विचार न करता त्याचं नाव व्हायब्रेशन्स ठेवून टाकलं. म्हणजे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन मिळत होतं. एवढा मोठा जॉब सोडून मी अचानकच ह्या फील्डमध्ये आले. त्यामुळं ती तितकं डेअरिंग थोडंसं हे होत होतं, की आपण करतोय, योग्य करतोय. पण जेव्हा हा विचार आला, की आपण काहीच नाही करत. आय एम जस्ट मीडियम, की मी एक साधन आहे आणि त्यामार्फत हे सगळं घडतंय. ह्या विचाराने माझ्या आयुष्यातली भीती पूर्ण निघून गेली. आता अजिबात भीती नाहीये, की कोण काय म्हणेल, कोण काय लिहिल त्याच्यावर, हे सगळं निघून गेलं. आता हे सगळं मागं पडलं. कारण पूर्ण खात्री आहे, बाबाजी आहेत. बाबाजी हे सगळं करून घेतायत. महाअवतार बाबाजी, पत्रीजी, डिवाइन पॉवर्स आपल्यासोबत आहेत. ही पूर्ण खात्री आहे. आणि हे सेम माझी इच्छा आहे, की माझी म्हणण्यापेक्षा त्यांची इच्छा आहे, की आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी फॉलो करावं, की आपल्या मनामध्ये जर अशी कुठलीही इच्छा आली, तर ती बोलून दाखवायची. आणि त्या शुद्ध इच्छेला एक प्रमाण द्यायचं, की माझं हे इंटेन्शन आहे. सोबतच जर अशी काही आयडिया आली, तर त्याच्यावर लगेच कृती करायला घ्या. कारण ती आयडिया मी जर नाही फॉलो केली, तर ती दुसऱ्याकडे जाते आणि तो दुसरा माणूस आपल्या आधी ती आयडिया फॉलो करायला लागतो आणि त्याच्यावर कृती करायला लागतो. असंच होतं, की हे सगळे कनेक्टेड असल्यामुळे मी जर त्या संधीचा फायदा नाही घेतला, तर ती संधी पुढे जाते. आणि त्या माणसाच्या डोक्यामध्ये तो म्हणतो, "अरे, मला ही आयडिया सुचली आणि मी याच्यावर कृती केली." आणि मग आपल्याला वाटतं, "अरे, माझ्या पण डोक्यात हे आलं होतं, पण मी नाही केलं." त्यामुळं जेव्हाच्या तेव्हा आपण स्टेप्स घेणं गरजेचं आहे. समजा काही कारणांमुळे आपल्याला नाही जमत आहे, तर ती आलेली आयडिया लिहून ठेवा. 8-10 दिवसांनी त्याच्यावर विचार करा. पहिली स्टेप घ्या आणि म्हणा, की "तू जी मला आयडिया दिलीस त्याच्यावर मी आज कृती घेतली. म्हणजे पहिली स्टेप घेतली. आता सगळं तुझ्या चरणी अर्पण आहे. आता तू बघ." सरेंडर. जितकं शरण भावमध्ये जाऊ, तितका डोक्याला ताप कमी आहे. एकदम इझिली आपण सगळ्या गोष्टी आरामात करू शकतो. तर मी बाबाजींना हेच म्हटलं होतं, "बाबाजी एवढं मोठं डेअरिंग मी करतीये, तुमच्या भरोश्यावर करतीये. तुम्ही बघा, की हे कसं तुम्ही सगळं करणार आहात." आणि त्यानुसार बाबाजी हे सगळं करून घेतात आपल्या सगळ्यांकडनं. त्यासाठी आपण सगळेजण पहिल्यांदा त्यांचे आभार मानू आणि आत्ता आपलं सत्र सुरू करू. सत्रापूर्वी आपण सगळेजण डोळे मिटून आपला ऑरा स्वच्छ करू आणि क्लीन करू. तर आपण सगळेजण डोळे मिटून आरामात टेकून आपल्या पाठीला आधार घेऊन बसा. 2 मोठे श्वास घेऊ आपण. दीर्घ श्वास.
आपल्या नाकावाटे मोठा श्वास घेत आपल्या तोंडाने हा श्वास पूर्ण बाहेर काढू. स्वतःला स्थिर, शांत आणि रिलॅक्स. सगळं लक्ष दिवसभरातून अनेक घटनांमधून, विचारांमधून वर्तमानामध्ये घेऊन या. आणि माझ्या मागे आता आपण सगळेजण हा संकल्प घेऊ. आपला ऑरा स्वच्छ करू. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्या सगळ्यांना मी आग्रह करते की तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्श स्थानी जा. तुमच्यासाठी एक स्थान आहे. तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. तुम्ही सगळे प्रेम आणि प्रकाश आहात. माझ्या उच्च आत्म्याला, हायर सेल्फला मी आग्रह करते की या सर्व न बोलवलेल्या प्रभावांना त्यांच्या उच्च स्थानी, त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आता सगळ्यांनी कल्पना करा की आपल्या पायाच्या खाली, पायाच्या खालून एक मोठा पांढऱ्या रंगाचं वर्तुळ गोलाकार आपल्या शरीराभोवती, एखादं लॉक घालावं त्याप्रमाणे पूर्ण शरीराला आपण पांढऱ्या रंगाच्या वर्तुळामध्ये कल्पना करू. आणि आता आपण आपले दोन्ही हात आपल्या मूलाधारावर ठेवू. मूलाधारावर आपले हात म्हणजेच आपल्या मांडीवर हात ठेवायचे, दोन्ही सुद्धा. आपल्या हातामध्ये रेकी शक्तीला आपण आवाहन करू. हे रेकी माँ, माझ्या हातात ये. हे रेकी शक्ती माझ्या हातात प्रवाहित हो. आपले श्वास, आपलं सगळं लक्ष खालच्या बाजूला, मूलाधार आपल्या शरीराचं गूढ पूर्ण लक्ष खाली ठेवा. आपण शब्द जरी नाही वापरले तरी सुद्धा ज्या क्षणी मनामध्ये विचार येतो की माझ्या हातात रेकी शक्ती प्रवाहित होत आहे, त्या क्षणी आपल्या हातातून ही शक्ती वाहायला सुरुवात होते. इतकी ताकद, शक्ती आपल्या संकल्पामध्ये आहे. आपलं मूलाधार म्हणजेच माकड हाड, मणक्याचं सगळ्यात खालची बाजू, जिथं कुंडलिनी शक्ती विराजमान असते. एकाग्र होऊ आपण सगळेजण. या क्षणाला कुठलाही विचार नको, काळजी नको. केवळ 100% लक्ष आपलं खाली. इथं असणारा प्रत्येक साधक दैवी आहे, अनंत शक्तींनी भरलेला आहे. परमात्म्याचा अंश प्रत्येकामध्ये आहे. त्यामुळं
अगदी विश्वासाने ही साधना पूर्ण करा. माझ्या शरीराला, मनाला, भावनांना संतुलित करण्याची ताकद माझ्यातच आहे, यावर विश्वास ठेवा. अनेक एंजल्स, दैवी शक्ती आपल्यासोबत आहेत. जेव्हा आपण सामूहिक साधना करतो, तेव्हा अनेक शक्ती ह्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. ज्याप्रमाणे दिव्याकडे लहान-लहान किडे, छोटे-छोटे कीटक त्या प्रकाशाकडे येतात. अगदी तसं आपल्या साधनेच्या वेळी दिव्य प्रकाश बाहेर पडत असतो. त्यामुळं मनात आणा संकल्प, मी दिव्य आत्मा आहे. मी सुरक्षित आहे. मी समृद्ध आहे. हळूवार आपला उजवा हात उचलायचा आणि आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला ओटीपोट, मूलाधार दोन्ही सुद्धा खालच्या दिशेची ऊर्जा संतुलनात करत असतात. आपलं लक्ष पूर्ण खाली. ज्यांना चोकुरे, सेहेकीची चिन्ह आठवतायत, त्यांनी कल्पना करा आपल्या हातातून ही चिन्ह आपण मूलाधारामध्ये आणि स्वादिष्ठानामध्ये सोडत आहोत. 3 वेळा उच्चार करून संकल्प द्या. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. एनर्जी, प्रोटेक्शन, प्युरिफिकेशन. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. संतुलन, संतुलन. आता आपला डावा हात उचलून आपल्या नाभीवर डाव्या बाजूला आणि उजवा हात देखील नाभीच्या उजव्या बाजूला. आपल्या सर्व साधकांसाठी मी हा संकल्प देत आहे. इथं उपस्थित असलेल्या सर्व रेकी साधकांच्या प्रत्येक चक्रामध्ये चोकुरे, सेहेकी, होन्शोजशुनेन ही तिन्ही चिन्ह कार्य करत आहेत. आपल्या सगळ्यांच्या 7ही चक्रांमध्ये मी माझ्या संकल्प शक्तीद्वारे चोकुरे, सेहेकी, होन्शोजशुनेन ही चिन्ह आत्ता उतरवत आहे. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. प्युरिफाय, प्युरिफाय, प्युरिफाय. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. संतुलन, संतुलन, संतुलन.
Hon Shajeshunen. Connect to युनिव्हर्सल एनर्जी. वैश्विक शक्तीला जोडा. आपल्या पोटावर एकाग्र व्हा. पूर्ण विश्वासाने श्वासांवर लक्ष. आपल्या सोबत मी आर्कएंजल मायकल, डॉक्टर मिका उसुई, अवतार बाबाजी, भगवान श्री दत्तात्रेय, माता पार्वती या सर्व देवतांना आमंत्रण देते. आपल्या गुरूंना आमंत्रण देऊ शकता. तत्क्षण त्या क्षणाला ह्या सगळ्या देवता एंजल्स सूक्ष्म रूपाने आपल्याशी जोडल्या जातात. कारण आपण सगळेजण परमात्म्याची साधना करत आहोत. उच्च कोटीची साधना. आता आपला उजवा हात उचलून छातीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला. अनाहत चक्र हृदयावर आपण दोन्ही हात. रेकी शक्ती प्रवाहित होतीये. खोल जा आतमध्ये, पूर्ण आतमध्ये. छातीच्या मधोमध एकाग्र व्हा. प्रत्येक श्वास छातीवर. मी शुद्ध चेतना आहे. साक्षात परमात्म्याचा अंश आहे. शिव माझ्या आतमध्ये, ब्रह्म माझ्या आतमध्ये. आपला उजवा हात आपल्या गळ्यावर. आणि डावा हात सुद्धा आता गळ्यावर. विशुद्धीवर
आपण आता दोन्ही हात ठेवलेत. जितकं आत जाता येईल गळ्याच्या आतमध्ये तितकं आपण बंद डोळ्यांनी आपला गळा अनुभव करू. श्वास नलिका, अन्न नलिका, माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात आहेत. माझी वाणी सत्य आणि मधुर आहे. माझ्याद्वारे हे परम चैतन्य व्यक्त होत आहे. मी एक साधन आहे ज्याद्वारे अनेक मार्गांनी परमात्मा व्यक्त होतो, ज्याद्वारे या परम शक्ती अन्न रसांची चव घेतात. माझा भगवंत माझ्या मुखातून जेवण करतो. अशा प्रकारे आपल्या विशुद्धीवर भाव ठेवू. रोजच्या रोज आपण सगळेजण किमान 5 ते 10 मिनिटं आपल्या सगळ्या चक्रांना रेकी देऊ. सकाळी किंवा रात्री आपली साधना पूर्ण करू. दिवसभरातली 30 मिनिटं रेकी साधनेसाठी. आता आपला उजवा हात आपण आपल्या कपाळावर आणि डावा हात कपाळाच्या मागे. शेवटचा 1 मिनिट आपण आपल्या आज्ञाचक्राला रेकी देणार आहोत. पूर्ण लक्ष आपलं मस्तकावर घ्या. शरीराचा सगळ्यात वरचा भाग, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र, जितकं लक्ष वर जाईल मस्तकाच्या बाजूला तितका आपल्याला प्रवाह जाणवतो. आपल्या हातांच्या स्पर्शामुळे आपल्याला तो भाग जाणवायला लागतो. ज्यांचा कल्पना करू शकतात त्यांनी ओम हे चिन्ह आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्या हाताद्वारे जात आहे अशी कल्पना करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर ओम डोळ्यापुढे आणा. अजून काही सेकंद आपण ह्या पद्धतीने हात ठेवा आणि मग सत्रातून बाहेर या. आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू. खूप धन्यवाद.